नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। नमस्कार आदाब, CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों, आज तारीख 3 दिसंबर 2024 आप देख सकते हैं दिव्यांग सेवा फाउंडेशन की ओर से यहाँ पर जो है दिव्यांग दिवस मनाया जा रहा है और दिव्यांग सेवा फाउंडेशन के अध्यक्ष अकबर सर यहाँ पर मौजूद है। हमारे भुसावल शहर के सीओ साहब यहाँ पर मौजूद है। सर, आप क्या बोलना चाहेंगे इस दिव्यांग दिवस के मौके पर? आप यहाँ पर पहुंचे, आपने यहाँ पर जो है सरकार की क्या बोलना चाहेंगे इस पर? आज 3 दिसंबर जागतिक अपंग दिवस। मैं सभी को जागतिक अपंग दिन की शुभकामनाएं देता हूँ। आज 3 दिसंबर का ये कार्यक्रम यहाँ पे रखा हुआ है। यहाँ पे आके बहुत अच्छा लगा। जो दिव्यांग लोग हैं, जो अपंग लोग हैं, यहाँ पे आके उनकी जो समस्या है, उनकी जो प्रॉब्लम है वो बताए। और यहाँ पे जो दिव्यांग लोग हैं उनको हमने फाउंडेशन की ओर से मदद भी दे दी है। नगर पालिका की ओर से जो अपना दिव्यांग निधि रहता है उसका व्हाट्सएप या उनके अकाउंट में हमने भेज दिया है। और बाकी डिपार्टमेंट की जो स्कीम्स है ये स्कीम का लाभ सबको मिलना चाहिए, ऐसा हमारा मानना है। तो जैसे दिव्यांग लोगों को हम गाइडेंस करेंगे और उनकी जो प्रॉब्लम है वो सॉल्व करने की कोशिश करेंगे। बिल्कुल, आप देख सकते हैं हमारे बीच में यहाँ पर दिव्यांग सेवा फाउंडेशन के अध्यक्ष अकबर सर भी मौजूद है। सर, क्या बोलना चाहेंगे आप इस मौके पर? सबसे पहले तो दिव्यांग जन की सभी दिव्यांग भाइयों को हार्दिक शुभेच्छा। हमारे फाउंडेशन ने हमेशा 2018 से भुसावल के दिव्यांग लोगों को उनका हक दिलाने के लिए हम लोग तत्पर रहे हैं। चाहे वो 5% निधि हो, राशन कार्ड के इशू हो, हैंडीकैप सर्टिफिकेट के इशू हो, और उनको जो भी शासकीय लाभ हम हमारे NGO के मार्फत, हमारे फाउंडेशन के मार्फत हमारे दिव्यांग भाई और बहनों तक पहुंचाने का कार्य करते हैं। और जो भी घटा ऐसे अपंग है जो आज तक घर से बाहर नहीं निकले, हम उनको बाहर निकालने का काम कर रहे हैं हमारे फाउंडेशन के जरिए। और उनको जो भी हमारे जरिए से शासकीय लाभ और हमारी तरफ से जो भी वो लाभ हो सके हम लोग देने की कोशिश कर रहे हैं। गवर्नमेंट की जितनी भी फैसिलिटी है लगभग भुसावल में हम लोग ने ज्यादा से ज्यादा प्रयत्न किया है कि सभी दिव्यांगों को वो मिल सके, वो अपना की जिंदगी अच्छे से जी सके, किसी का मोहताज ना रहे और किसी के भरोसे पे ना रहे। आज हमने इतना प्रयत्न किया है कि हैंडीकैप को सेल्फ डिपेंडेंट करने की शासन की योजना है। हम लोग ने नया कुछ नहीं किया है, हमने शासन की योजना है उनको तक पहुंचाने के लिए हमारे फाउंडेशन की तरफ से और हमारे शासकीय अधिकारियों ने हमारा इसमें बहुत सहकार्य किया। आज हमारे उसी का एक छोटा सा उदाहरण है कि हमारे एक कॉल के ऊपर हमारे मुख्य अधिकारी राजेंद्र फातले साहब एक बोलने के ऊपर हमारे इस प्रोग्राम में आए। ये प्रोग्राम आप जो देख रहे हैं, ये प्रोग्राम सिर्फ एक दिन की तैयारी का प्रोग्राम है। हम लोग ने कल इसकी तैयारी की और आज ये प्रोग्राम को सभी दिव्यांग भाइयों ने इसको एक साथ मिलकर कामयाब किया। यही बोलते हैं। सर, आप यहाँ पर जो है दिव्यांगों को इस चीज का जो वाटअप कर रहे हैं, कुछ वस्तु वाटअप की जा रही है, क्या वाटअप कर रहे हैं? हमने हमारे मेंटर NK मुस्तफा साहब, इनके सहयोग से और हमारे कुछ फाउंडेशन के जरिए से हैंडीकैप लोगों को आज राशन किट, 1 महीने का राशन और साथ में एक ब्लैंकेट। ठंडी का आप जैसे जानते हैं कि ठंडी का सीजन चालू है, हमने 40 दिव्यांगों को ब्लैंकेट और 1 महीने का राशन का किट देने का प्रयास किया है। और हम अगर भगवान ने चाहा, खुदा ने चाहा, हम इसको आगे कंटिन्यू करेंगे और जितने ज्यादा से ज्यादा लोगों को फिरोज बागवान से गुजारिश हम हमारे फाउंडेशन की तरफ से इन लोगों का शुक्रगुजार। किसी चीज़ की अनाथ महसूस होने की जरूरत ना पड़े। हमारी माता के रूप में आप हमारे भुसावल तालुके के दिव्यांग लोगों के लिए काम कर रही है। और मैं गुजारिश करूंगा कि बोर्डसन मैडम, अपने गोले मैडम अपने 2 शब्द दिव्यांग दिवस के अवसर पर हमारे दिव्यांग लोगों के लिए बोले। उपस्थित सर्व मान्यवर, मी थोडक्यातच सांगणार आहे, कारण दिव्यांग बांधव ज्यावेळेस मी बघते त्यावेळेस मला खरंच खूप असं हे वाटतं
की त्यांना त्यांचं काम व्हायलाच पाहिजे आणि मी त्याची पूर्ण खात्री करून घेते की खरंच जे दिव्यांग आहेत त्यांना पुरेपूर लाभ देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. आमच्या कार्यालयात जेव्हा अपंग बांधव येतात तर आम्ही सगळ्यात जास्त म्हणजे कसं भगवंताने त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे पण त्यांना मदत करणं आणि दिव्यांगांसंदर्भामध्ये ज्या वेळेस ते मला भेटले मी त्यांची खूप असे कार्य त्यांनी मला सांगितले आणि आदरणीय आमदार संजूभाऊ सावकारे यांच्या माध्यमातूनही त्यांना अजून पुढच्या काळामध्ये काही चांगल्या कार्यासाठी सदैव सेवा करण्याचं त्यांना मदत करण्याचं आश्वासन आमदारांच्या वतीने मी दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या प्रभाग क्रमांक 13 मध्ये दिव्यांगांसाठी एक हॉल या क्षेत्रामध्ये बांधण्यात यावा जेणेकरून दिव्यांगांना तिथं येऊन बसता येईल, असं रोडवर त्यांना कार्यक्रम घेता येणार नाही. तर त्याच्याकरता ह्या वार्ड क्रमांक 13 मध्ये मी नगरपालिकेचे फातले साहेबांना आता आलेले नाही आहे त्यांना विनंती करणार होतो की आपल्या माध्यमातून एक ठराव करून जर का ह्या दिव्यांगांसाठी एक उत्तम कार्य त्यांनी केलं तर हे वाखाणण्याजोगं होईल. जेणेकरून तुम्ही सांगितलं की देवाने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. बाकी दिव्यांग म्हणजे त्यांचं जे अंग आहे ते दिव्य म्हणजे देवाचं दिलेलं एक अंग आहे आणि त्यांच्यासाठी मदत करणं हे देवानीच आपल्याला आदेश दिलेला आहे आणि त्यांना मदत हे आपण सदैव करत राहू आणि आपल्या कार्यातून त्यांच्या समाज उपयोगी ज्या काही अडीअडचणी असतील त्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण सोडवत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये मी अकबर सरांना शब्द देतो. मी सदैव आता 3-4 वर्षाहून त्यांच्याशी जुडलेलो आहे आणि मी त्यांचं कार्य पाहत असतो. खूप चांगलं कार्य ते सर्व दिव्यांग बांधवांसाठी करताय. असं कार्य करत असताना माझ्या परिवाराची माझी जिथेही त्यांना मदत लागत असेल मी सदैव 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दिव्यांगांसाठी एक मोठं कार्य करण्याचं मानस मी ठेवलेलं आहे. त्याच्यातलं प्रथम कार्य येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीनंतर जर का ह्या वार्डाचा पहिला काही ठराव होईल तर दिव्यांगांसाठी एक दिव्यांग हॉल बांधण्याचं काम मी या प्रभाग क्रमांक 13 मध्ये करेल असे आश्वासन आपण सर्वांच्या वतीने मी देतो व माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च एकदा आपण सर्वांना दिव्यांग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. इंटरनेशनल हैंडीकैप डे के रूप में मनाया जाता है और हमारी संस्था की तरफ से प्रोग्राम मुनक़िद किया गया है. हैंडीकैप लोगों को उनके हुकूक मिलना चाहिए. हैंडीकैप जहनी तौर पे होते हैं, जिस्मानी तौर पे होते हैं. कोई हाथों से हैंडीकैप होता है, पैरों से हैंडीकैप, आंखों से, कानों से, मुंह से. इनको इनके हुकूक दिलाने का काम हमारी संस्था करती है. हमारी संस्था में हैंडीकैप का UID कार्ड, ST बस कंसेशन, ट्रेन कंसेशन और हैंडीकैप पेंशन और 5% निधि का काम, ये काम हमारी संस्था करती है. और आने वाले वक्त में और जो हो सकता है वो करने की कोशिश इंशाअल्लाह करेंगे. इन हैंडीकैप लोगों को इनके हुकूक और इनके राइट्स मिलना चाहिए. हमारा सत्कार रखा, लेकिन हमारा सत्कार न रखते हुए आज हम जितने मान्यवर आए हुए हैं ये हम हमारी तरफ से हम अकबर सर और उनके जो संस्था के ये मेंबरान है इनका हम सत्कार करेंगे. क्योंकि हमारा सत्कार जरूरी नहीं है, आज इनका दिन है और इनका सत्कार जरूरी है. तो मैं चाहूँगा कि हमारे मान्यवर के हाथों से हम सब इनका मतलब सत्कार करें. खड़े रह जाओ सब. आज से प्रश्न उन्होंने सॉल्व भी किए. जैसा कि हमारे नायब माजी तहसीलदार होके गए दीपक डिवरे साहब, उन्होंने भी हमें बहुत सारा सहयोग किया. हमें 300 से 400 कार्ड, 650 कार्ड, पीले कार्ड हमको बनवा के दिए. जो अपंग जरूरतमंद थे उन लोगों को दिए. ये बहुत बड़ा काम हमारे ताल्लुके में हुआ सर, और वो भी महसूल खाते के जरिए. इसका हम महसूल खाते के सभी अधिकारी का हम अभिनंदन करते हैं. आगे की कार्रवाई में सरकार 2 साल पहले भी हम लोग ने 6 दिव्यांगों को व्हील चेयर
हमारे बीच में आ चुके हैं। सभी उनका जो बहुत बड़ा ताली बजा के स्वागत किया जाए। चलो सर नमस्ते। अरे आज के कार्यक्रम का इनसे हमारी जब पहली मुलाकात हुई, जब यहाँ पर आए सर, तो हमने ये प्रश्न उनके सामने रखा दिव्यांग भाइयों के 5% निधि का। उन्होंने दूसरे दिन ही सेकेंड दिन से ही एक्शन लेकर हमारे इस निधि के काम को अंजाम दिया और वो हमारे खाते में आ चुकी है। तकरीबन वो 35 से 45 लाख रुपए तक के 30,50,000 का अमाउंट हमारे दिव्यांग भाई जो संख्या है 900 लोगों तक पहुंचाने का काम हमारे मुख्य अधिकारी साहब ने करे। और जो बचे हुए हैं उनका भी वो जल्द से जल्द करने वाले, जिनका प्रॉब्लम है अकाउंट वगैरह का। और मैं इसी के साथ साथ आवाज दूंगा हमारे दिव्यांग सेवा फाउंडेशन के अध्यक्ष, दमदार अध्यक्ष अकबर अहमद सर, इनसे मैं गुजारिश करूंगा कि वो माननीय मुख्य अधिकारी साहब इनका इस्तकबाल करें। परवेश भाई ने भी हमें बहुत मदद की है। जब भी हम जो प्रश्न लेकर जाते थे वो अकबर सरांचं दिव्यांग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आहे। माझी विनंती आहे आपल्याला की येणाऱ्या काळामध्ये यांना दिव्यांग सामाजिक सभागृह याकरता आपण मदत करावी। आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना एक ठराव करून द्यावे, जेणेकरून आदरणीय आमदार संजूभाऊ सावकारे यांच्या निधीतून मी त्यांना शिफारस करेन की यांच्या निधीतून व नगरपालिकेच्या निधीतून यांना एक दिव्यांग हॉल जर का बांधून दिला तर यांची जी समस्या आहे, कारण की ही अपंगांची सेवा, दिव्यांगांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे। त्यांना सेवा, त्यांची सेवा करणं म्हणजे साक्षात ईश्वराची सेवा करणं आहे। अशा वेळेस आपल्याला विनंती करेल साहेब की येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये भरपूर अशा ओपन पेस उपलब्ध आहे साहेब, ती जागा उपलब्ध करून देण्याचं काम आणि ठराव करून देण्याचं काम आपण करावं आणि ह्या बहुमोल सेवेचं काम आपल्या हातून या क्षेत्रात घडावं अशी मी ईश्वरचरणी व आपल्याला एक विनंती करतो व ईश्वरचरणी प्रार्थना करतो की यांचं सर्व कार्य आपल्या हातून चांगलं घडो आणि येणाऱ्या काळामध्ये या दिव्यांगांना आपली मदत हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। अपंग दिवस आपणा सर्वांना आज जागतिक अपंग दिवस, आपणा सर्वांना जागतिक अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज दिव्यांग सेवा फाउंडेशन भुसावळ यांच्यामार्फत जागतिक अपंग दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित सलीम शेख चुडीवाले, मल्लू शेख, साबिर मेंबर, माननीय नगरसेवक राजीव आवटे साहेब, मुनीर हनीफ खान, नीलुफर अकबर शेख, हाजी सलीम पिंजारी, रऊफ यूसुफ शेख, डॉक्टर इमरान रऊफ खान, आसिफ खान शेर खान, फिरोज रहमान शेख, जैतुनबी यूसुफ शेख आणि बाकीचे सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व दिव्यांग बंधू भगिनी, आज जागतिक अपंग दिवस। आपणा सर्वांना माहिती आहे की अपंग दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम किंवा विविध क्षेत्रामध्ये कार्यक्रम होत असतात। आज त्याचाच हा भाग आहे। अपंग सेवा हीच ईश्वर सेवा। आता जस्ट आवटे साहेबांनी सांगितलं, त्याला अनुसरून मी आपल्याला सांगतो की जरी आपण जरी असलो, बरी ते शारीरिक विकलांग असेल, दृष्टीने असेल, कानाने असेल किंवा बाकीचे इतर आजार असतील, तरी आपल्यात कोणताही कमीपणा नाही किंवा आपल्यात कोणताही न्यूनता नाही, न्यूनगंडता मनात बाळगू नका, कोणतीही खंत बाळगू नका। आपणही सक्षम आहोत, आपणही खंबीरपणे काहीही करू शकतो। आज आपण पाहिलं मुंबईला नॅब आहे, नॅशनल असोसिएशन
ब्लाइंड असोसिएशनची संस्था आहे. तिथे आपण जाऊन उपचार घेऊ शकतो. जे नेत्रहीन आहेत किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा जे पूर्ण अंध आहेत यांच्यासाठी शासनानं नॅप संस्था स्थापन केलेली आहे. तिथे जाऊन आपण ब्रेल लिपीचा अभ्यास करू शकतो. शासनाच्या विविध खात्याकडून जे अपंग आहेत, जे बंधू भगिनी आहेत, त्यांच्यासाठी शालेय शिक्षणाची व्यवस्था आहे. मी अमरावतीमध्ये सेवेत असताना, मुख्याधिकारी असताना अचलपूर नगरपालिकेमध्ये चिखलदऱ्याला एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये बरं का पूर्ण दिव्यांगांची सोय केलेली आहे. तिथं प्राथमिकपासून ते अगदी 10वी-12वी पर्यंतचे शिक्षण आहे. त्यामध्ये अपंगत्व कोणत्याही प्रकारचं असो शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. इव्हन त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत किंवा बाकीचे शिक्षक आहेत तेही बहुतांश अपंग आहेत. ते मुख्याध्यापक अगदी डोळ्यानं अंध होते. मी त्या शाळेत स्वतः भेट दिलेली आहे, जाऊन त्याची पाहणी केलेली आहे, त्यांना आधार दिलेला आहे. मी अचलपूर नगरपालिकेमध्ये होतो. तुम्हालाही माहिती असेल बच्चू कडू साहेबांचं काम अपंग क्षेत्रामध्ये किंवा दिव्यांगांच्या बाबतीत अतिशय चांगलं आहे. त्या नगरपालिकेमध्ये 3 वर्षी सेवा केलेली आहे. त्यामुळं अपंगांच्यासाठी नगरपालिकेमार्फत किंवा शासनामार्फत ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आयोजित केलेल्या आहेत किंवा ज्या योजना आहेत त्यांचा लाभ माझ्या दिव्यांग बांधवांना, बंधू भगिनींना कसा जास्तीत जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहीन. ज्या शासनाच्या योजना असतील, शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना असतील, नगरविकास विभागाच्या असतील किंवा दिव्यांगांना वेगवेगळी जे कार्यक्रम घ्यायचे असतात, ते कार्यक्रमाच्या निमित्तानं योग असेल किंवा निधी वाटपाचा विषय असेल. मी आत्ता हजर होऊन मला 2 महिने झाले. त्यामध्ये इलेक्शनही होती, पण दरम्यानच्या कालावधीत लक्षात आलं की आपण जो दिव्यांग निधी असतो तो आपण वितरित केलेला नाही. ज्यावेळी शिष्टमंडळ माझ्याकडे आलं त्यावेळी लगेच मी ॲक्शन घेऊन बरं का जवळजवळ 47.5 लाख रुपये दिव्यांग बांधवांच्या खात्यावर आपण वर्ग केलेले आहेत. आता राहिला दिव्यांग बांधवांसाठी ठराव करून द्यायचा किंवा त्यांच्यासाठी एक सामाजिक सभागृह उभा करायचा. तर त्यासाठी नगरपालिकेमार्फत जेवढं काय प्रयत्न करता येतील तेवढं आम्ही करू. त्यासाठी लागणारी जागा असेल ती मीही शोधतो, आपणही शोधा. त्याचबरोबर ठराव असेल नगरपालिकेचा किंवा त्यासाठी जी काही नगरपालिकेमार्फत करण्यात येणारी जी मदत असेल ती सर्व देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. मी माझे सर्व सहकारी हे सगळे आपल्याला सर्वांना मदत करतील, सहकार्य करतील, इव्हन तुमच्या सोबत राहतील. मला इथं या कार्यक्रमासाठी बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला आणि माझं म्हणणं 2 मिनिटं ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपला सर्वांचा, आयोजकांचा आणि सर्व दिव्यांग बंधू भगिनींचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अभी अजहर भाई से गुजारिश करूंगा. प्रेम भैया परदेसी नहीं. आकाश ढाके, फिरोज भाई तड़वी जो खुद एक दिव्यांग है और एक पत्रकार बाबू भाई भी यहाँ पर आए. बाबू भाई का सत्कार. अखिल आरिफ गौली, मुन्ना भाई ब्लैंकेट है ना, हो गया
एक ही साथ में हाँ साथ में मैं अलविदा लेती हूँ आपकी एक दिव्या कांबले। देखते रहिए CBN Press the न्यूज़ bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ। miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज़ 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।